संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपाळतोय। याला कोल्हापूर जिल्हा सुद्धा आता अपवाद राहिलेला नाही आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा राधानगरी धरणाचा पाणी पातळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खाली गेलेला आहे। इतकंच नाही तर राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणारा बेनजर व्हिला सुद्धा खुला झालेला आहे। हा बेनजर व्हिला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत आहेत। शाहू महाराजांनी बांधलेली ही इमारत नेमकी काय आहे आणि ह्याचं महत्त्व काय आहे जाणून घेण्यासाठी आपण तिकडे जाऊया। कोल्हापूर संस्थानातल्या जनतेची तहान भागावी या उद्देशानं छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात देशातलं पहिलं धरण बांधलं। याच राधानगरी धरणावर देखरेख राहावी यासाठी बेनजीर व्हिलाची शाहू महाराजांनी उभारणी केली। ते स्वतः या कामाकडे लक्ष द्यायचे। राधानगरी धरणाच्या जलाशयाच्या बेटावर असणाऱ्या बेनजर व्हिलावर आपण पोहोचलेलो आहे। हा अतिशय खाली गेल्यामुळे हा पहिल्यांदा ओपन झालेला आहे, त्यामुळे पर्यटकांची खूप मोठी या ठिकाणी संख्या वाढलेली आहे। शाहू महाराजांनी हा बेनजीर व्हिला का बांधला, त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश होता हे जाणून घेण्याबाबत खरोखरच उत्सुकता होती। 100 वर्षानंतर पहिल्यांदाच खुलं झालेल्या बेनजर व्हिलावर आपण आहोत। आता माझ्यासोबत या व्हिलाबद्दल माहिती देण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आहेत। मला सांगा की 100 वर्षानंतर हा व्हिला खुला झालेला आहे, काय याचं महत्त्व आहे? शाहू महाराजांनी हे जो काय राधानगरी धरण बांधलं, लक्ष्मीसागर जलाशय आपल्याला सगळं दिसतोय, त्याच्यावर देखरेख करण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक ही वास्तू बांधली आणि त्याला हे सगळं सृष्टी सौंदर्य आणि हे निसर्गाच्या कोंदणात असणारी वास्तू म्हणून याला बेनजर असं नाव दिलं। बेनजीर जसं असतं म्हणजे अद्वितीय सौंदर्य, तशा पद्धतीचं हे बेनजर असं नाव ह्या वास्तूला त्यांनी दिलं होतं। मला सांगा की ही वास्तू बांधत असताना शाहू महाराजांनी कुठल्या कुठल्या प्रकारची दक्षता घेतली होती? कारण हे धरण बांधत असताना शाहू महाराजांना खूप काटकसर करावी लागली आणि खूप सर्कस करावी लागेल। थोडक्यात आपण बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी म्हटलं होतं। ज्या वेळेला शाहू महाराजांनी हे धरण बांधलं 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये, त्यावेळेला भारतामध्ये जवळजवळ 565 संस्थानं होती आणि अशा संस्थानिकापैकी एकाही संस्थानिकाला असं वाटलं नाही की आपल्या रयतेच्या पाणी पुरवठ्यासाठी, सिंचनासाठी, जलसिंचनासाठी धरण बांधावं। आणि ही गोष्ट शाहू महाराजांनी केली पहिल्यांदा। त्यावेळेला सगळ्या भारतात, तत्कालीन भारतातलं सगळ्यात मोठं धरण शाहू महाराजांनी बांधायची योजना केली होती। आणि त्याच्यामध्ये त्या धरणाला त्यावेळेला बघितलं आपण तर कोल्हापूरचा रिव्हेन्यू जो आहे, कोल्हापूर संस्थानाचा रिव्हेन्यू आहे तो 13 ते 14 लाख रुपये होता आणि धरणाचा खर्च सुद्धा त्यावेळेला 13 ते 14 लाख रुपये येणार होता। एवढा मोठा प्रोजेक्ट शाहू महाराजांनी अंगावर घेतला होता। 100 वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी कमी झाल्यामुळे हा बेनजीर व्हिला दिसून येतोय। या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी वाढते आहे। ही वास्तू इतिहासात पहिल्यांदाच खुली झालेली आहे। तुम्ही ही वास्तू कधी पाहिली होती का? याच्या आधी कसं होतं, चारी बाजूनं कायम पाणी असतं याच्या, त्यामुळे इकडं सहसा कोणी यायचा कधी कोणी येत नाही। आणि ह्या वर्षी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे एक रोड तयार झाला इकडं। आणि हा ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा इथं आलो त्यावेळी पहिल्यांदा ही वास्तू खूप भग्नावशेषमध्ये होती, सगळी झाडं झुडपं वाढलेली होती। मग त्यावेळी आमचं बायसन नेचर क्लबच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की स्वच्छ करायची आणि आम्ही स्वच्छ केल्याने ती जगासमोर ज्यावेळी प्रथमतः आणली सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आणि त्यानंतर या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला। आपण बघत असाल की आता ही एक षटकोनी खोली आहे, तर याची एक रचना वेगळ्या प्रकारची आहे। एक मागे 2 विश्रामगृह आहेत, एक आता जे तुम्ही बघताय ते एक षटकोनी पद्धतीचं, आणि असंच या साईडला एक चौकोनी विश्रामगृह आहे। या म्हणजे दोन्ही म्हणजे पश्चिमेकडचं आहे ते चौकोनी आहे आणि पूर्वेकडचं आहे ते षटकोनी आहे। म्हणजे वाऱ्याचा झोत इकडं खूप मोठा असतो आणि वारा पावसाचा पश्चिमेकडून येणारा मारा सहन करून तो पूर्वेकडे बरोबर निघून जावा यासाठी षटकोनी पद्धतीची अशी त्यांनी रचना केलेली असेल। बेनजीर व्हिलाची पूर्ण माहिती पुराभी लेखागारात उपलब्ध आहे, पण आजवर यापर्यंत म्हणावा तसा प्रकाश पडलेला नाही। त्यामुळे सरकारनं या वास्तूचं महत्त्व ओळखून त्याचं जतन, संवर्धन करण्याची मागणी आता पुढे येते। महाराजांनी बांधलेला बेनजर व्हिला आजही चांगल्या सुस्थितीत व्यवस्थित आहे। यामध्ये सरकारनं यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट केली तर हा बेनजर व्हिला आणि हजारो काळ अशा चांगल्या पद्धतीनं डौलदार पद्धतीनं उभा राहू शकतो। त्यामध्ये ही एक नवीन आणि वास्तू आम्हाला बघायला मिळाली, ह्याचा आनंद आम्हाला फार मोठा झाला। आणि त्यातून असं दिसून आलं की स्वतः जातीनिशी शाहू महाराजांनी धरण बांधताना धरणाचं बांधकाम कशा पद्धतीनं सुरू आहे याच्यावर लक्ष ठेवता यावं यासाठी ही बांधलेली वास्तू होती। पण आता आपण बघतोय की नवीन वेगवेगळ्या धरणांची बांधकामं सुरू आहेत, पण त्या धरणाकडं सरकार धुंकूनही पाहत नाही। दूरदृष्टी असणारा जनतेचा नेता अशी शाहू महाराजांची ओळख, पण
पण अशा शाहूंच्या प्रेरणारूपी अनेक वास्तूंचं म्हणावं तसं संवर्धन झालेलं नाही. किमान आता तरी सरकारनं यामध्ये लक्ष घालावं एवढीच शाहूच्या रयतेची अपेक्षा. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.